चंद्रपूर पोलिसांच्या अथक परिश्रमामुळे 5 दिवसानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला। याची सुरुवात एका सिगरेटमुळे झाली आणि त्याचा शेवट एका खुनात झाला। यामागे घडलेल्या सर्व घडामोडी या धक्कादायकच म्हणाव्या लागतील। काय झालेलं आहे पहा, चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या। कविता रायपुरे यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरातील रमाई नगर परिसरामध्ये किराणा मालाचे दुकान आहे। त्यांचे वय जवळपास 53 वर्ष आहे। त्यांचं हे दुकान तेच चालवतात। त्या दुकानात असताना एक अल्पवयीन तरुण तिथे आला। त्याने त्यांच्याकडे सिगरेटची मागणी केली। त्यानुसार कविता यांनी त्याच्याकडे पैशाची मागणी केली, पण आपल्याकडे पैसे नाहीत असं त्या अल्पवयीन तरुणाने सांगितलं। आपल्याला उधार सिगरेट द्या असं तो म्हणाला, पण कविता यांनी त्याला उधार सिगरेट देण्यास नकार दिला। सिगारेट उधार देण्यास नकार दिल्याने त्या अल्पवयीन तरुणाची सटकली। आपला अपमान झाला असे त्याला वाटलं। हाच राग त्याने मनात धरला। काही करून या अपमानाचा बदला घ्यायचा यासाठी तो पेटून उठला। त्याच दिवशी रात्री 12 ते 1च्या सुमारास कविता यांच्या घरात कोणी नसताना त्याने ते पाहिलं। त्यानंतर तो अल्पवयीन मुलगा घराच्या सुरक्षा भिंतीवरून उडी मारत घरात शिरला। त्यानंतर त्याने धारदार शस्त्राने कविता यांच्यावर वार केले। या हल्ल्यात कविता यांचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर तो तरुण तेथून फरार झाला। पोलिसांना या घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले, पंचनामा केला, शिवाय तपासही सुरू केला। सुरुवातीला पोलिसांच्या हाती फार काही लागलं नाही। त्यांनी जवळपास 40 संशयितांना ताब्यात घेतलं। चौकशी केली, पण काही सापडलं नाही। त्यानंतर शहरातील वेगवेगळी CCTV कॅमेरे चेक करण्यात आले, शिवाय काही मोबाईल लोकेशनही चेक करण्यात आली। त्यात पोलिसांनी काही पुरावे हाती मिळतात का ते पाहिलं आणि ते पुरावे मिळाले। 5 दिवसानंतर अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आलं। त्याचे मोबाईल लोकेशन ही मॅच झाले। राजुरा पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली, त्याला पुरावे दाखवले, मोबाईल लोकेशन कुठे होते हेही त्याला सांगितले। त्यानंतर आपण आता फसलो गेलो याची जाणीव त्याला झाली। त्याने आपला गुन्हा कबूल केला, शिवाय हा खून का केला याची कबुलीही दिली। सिगारेट उधार दिली नाही याचा आपल्याला राग आला, यातून आपण हे कृत्य केल्याचे त्यांनी सांगितले। त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हे संपूर्ण प्रकरण जे आहे अशा प्रकारचं समोर येत आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।